नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य म्हटल्यानंतर आपण साधारणपणे कथा कादंबरी याच विषयाकडे वळतो. किंबहुना ललित लेखन, वैचारिक लेखन या सगळ्याच्या बरोबरीने संशोधनात्मक लेखन जे आहे त्याचाही विचार कुठेतरी व्हायला हवा, हाही मुद्दा आपल्या साहित्य रंगाच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे. कारण साहित्य म्हटल्यानंतर त्याला कोणत्याच विषयाचं बंधन नसतं आणि व्यक्ती म्हणून देखील कोणत्याही विषयात काम करणारी व्यक्ती लेखन उत्तम करू शकते, याचाच वस्तुपाठ म्हणजे आजचा साहित्य रंग हा कार्यक्रम. आज आपल्या बरोबर आहेत, थेट हैदराबादहून ज्या जोडलेल्या आहेत, डॉक्टर विद्या देवधर. MA, MPhil, PhD असा त्यांचा म्हणजे शैक्षणिक विषय आहे. पण त्याचबरोबर तेलंगण राज्याच्या मराठी साहित्य परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत. विद्याताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर कवी म्हणून आपल्याशी जे जोडलेले आहेत, बृहन्मुंबई पोलीस दलात 35 वर्ष सेवा बजावून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रसिद्ध कवी नंदकुमार भालचंद्र सावंत, अर्थात नंदू सावंत म्हणून त्यांना ओळखलं जातं. नंदू सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचे. नमस्कार. 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 आणि आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांचंही स्वागत करूया. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नीलमताई. विद्या देवधर यांचा माझा जवळजवळ 2 दशकांचा तरी नक्कीच परिचय आहे आणि साहित्यातील विद्या असं त्यांना म्हणता येईल किंवा साहित्य तपस्विनी असं म्हणू शकते मी. आणि अत्यंत नितांत मनातली ऊर्जा, तसंच शालीन व्यक्तिमत्व, अभ्यासाचा कुठलाही अहंकार नाही आणि प्रचंड कार्यामध्ये मग्न अशा प्रकारचं एक मराठी साहित्याचा आधारस्तंभ अशी भूमिकाच विद्या देवधरांची राहिलेली आहे. त्या स्वतः MA, MPhil, PhD आणि पोस्ट डॉक्टरेट रिसर्च केलेला आहे. UGC फेलोशिप आहे, लोकसभेची फेलोशिप घेतलेली आहे. विशेष म्हणजे साहित्याच्या अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांचं कॉन्टेम्पररी किंवा सद्यकालीन सगळ्या साहित्याचं लिखाणाबरोबर त्यांनी अनेक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम केलेले. बऱ्याच वेळेला साहित्यिक, लेखक, कवी हे कृतीशी किंवा डायरेक्ट कार्याशी संबंधित नसावेत, माणसांपासून विलग असावेत, अशी एक कुठेतरी विचारधारा किंवा समजूत किंवा समज समाजामध्ये झालेला दिसतो. पण विद्या देवधर यांचं संपूर्ण कार्य जे आहे त्या 1988 पासून सार्वजनिक क्षेत्रामध्ये पदाधिकारी राहिलेले आहेत. महाराष्ट्र पंचधारा जे साहित्यविषयक जे वाङ्मय हे होतं, प्रकाशित होतं, ते हैदराबादला राहून ते सातत्याने करत असतात आणि प्रमुख संपादक म्हणून ते 2016 पासून त्याचं काम करत आहेत. माझी त्यांची भेट एका साहित्य संमेलनामध्ये झाली आणि विद्याबाळ आणि स्वतः विद्याताई देवधर यांचा एक वेगळ्या प्रकारचा मला चांगलंच स्मरणाच्या मध्ये राहिलेलं आहे. अर्थात विद्या देवधर या प्रत्येक वेळेला भेटतात, त्याला घरी आलेल्या आहेत, त्यांनी माझं काही मुलाखतीचा समावेश सुद्धा त्यांच्या लेखनामध्ये केलेला आहे. आणि जरी वेगवेगळ्या जणांनी काम करत असताना त्यांनी खूप ठिकाणी अतिथी संपादक म्हणून काम केलेलं आहे. मला विशेष अगदी वाटलं म्हणजे अखिल भारतीय महिला चरित्र कोश त्याचे प्रकल्प प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यांनी जेंडर आणि संपूर्ण त्याचा पूर्व इतिहास, त्याच्यामध्ये जेंडर सेन्सिटायझेशन वैदिक पिरियड, जेंडर रिअलायझेशन इन मॉडर्न एरा, भारतीय परंपरा में नारी, सावित्रीच्या भगिनी, भारतीय इतिहास में महिला, म्हणजे जे काम भारतीय स्त्रीवादाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं आणि उपयुक्त होतं ते नेमकं हेरून त्यांनी त्या संदर्भातलं काम केलेलं आहे. नाहीतर एक आपल्याकडे अशी एक विचारधारा होती की स्त्रिया वैदिक काळामध्ये सुधारलेल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये फक्त गुलाम होत्या. त्यांनी स्वतःचा एक मार्ग, मग तो संत साहित्यातून असेल, बाकी राजांच्या कुटुंबांमध्ये जन्मून त्यानंतर अहिल्याबाई होळकरांसारखं काम केलेल्या स्त्रिया असतील, या सगळ्याच्या संदर्भातला प्रचंड अवाका विद्या देवधर यांना आहेच. पण त्याचबरोबर त्या तेजस तपस्विनी टेलिफिल्मची निर्मिती त्यांनी केलेली आहे, 3 लघुपटांचं लेखन आणि निर्मिती केलेली आहे, समाज सुधारकांच्या बद्दल त्यांचा अभ्यास आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय साहित्यिकांचं असं समाजात वाटतं, लोकांना तसं नसतं, पण एक विद्वान म्हणजे वृक्ष असं काहीतरी एक जी कल्पना आहे ते अतिशय चांगले रसिक आणि होस्ट म्हणून
आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या संयोजक अत्यंत मृदू शब्दामध्ये त्या चांगल्या प्रकारे संवाद साधत असतात, बोलत असतात आणि त्यांचं जी तळमळ दिसते प्रत्येक कामामध्ये ती पाहिल्यावरती खरोखर त्या एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आणि हैदराबादमध्ये राहून परत इतकी नाळ जोडली जाणं खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आणि तेलंगण राज्याच्या मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष अशी तू त्यांची ओळख करून दिलेलीच आहेस. आजचे आपले दुसरे साहित्यिक आहेत ते म्हणजे पोलिसांमधला माणूस आणि माणसांमधला पोलीस अशा प्रकारची त्यांचा आपण ओळख करून देऊ शकू. कारण त्यांनी स्वतः साहित्यात इतकं काम केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं, गझल मुशायरे 94, 95, 96, 99 अशा संमेलनांमध्ये काम करत असतानाच त्यांना उत्कृष्ट कवी म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. असं दक्ष साहित्य संमेलनात सादरीकरण आणि पोलीस कर्तव्य सांभाळून साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. तसंच मनुष्यबळ विकास साहित्य अकादमीचा साहित्य रत्न पुरस्कार मिळालेला आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि जसं आपण अनेक प्रशासकीय अधिकारी आल्यावर म्हणतो की प्रशासकीय अधिकारी असून सुद्धा ते सर्जनशील व्यक्तिमत्व आहे, तसं हे तर पोलीस काम करून सुद्धा ते एरवी अर्थात मला माझ्या कामामध्ये पोलिसातले माणूसच नेहमी भेटतो, खूप यश त्यामुळे सगळे पोलीस असे असतात असं नाहीये. पण सावंत आता लहान मुलांना अजूनही बघा पोलिसांची भीती दाखवतात, रडू नकोस पोलीस येतील. आम्ही पोलिसांची भीती दाखवत. उलट माझी छोटी नात आता आहे परदेशात, 3 वर्षाच्या मुलीच्या शाळेमध्ये पोलिसांना ते फ्रेंड म्हणून खेळायला बोलावतात तिकडे. एक तास आठवड्यात त्यांचा असतो की त्याच्यामध्ये पोलीस जो लोकल असतो तो येतो आणि या मुलांशी खेळतो. म्हणजे त्यांना पोलीसमन म्हटलं तर भीती वाटत नाही, पोलीसमन त्यांना आपला वाटतो. तर असे अनेक प्रयोग आम्ही पण स्वतः करायला पाहिजेत. पण तुम्ही न थकता, न कंटाळता, न निराश होता एवढं सगळं काम केलेलं आहे आणि अभिनयाची चुणूक सुद्धा दाखवलेली आहे. हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण वेगळं आहे ते जे आहे ते. आणि दक्षता मासिक जे आपलं चालतं पोलिसांचं ते खूप छान एक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये पोलीस स्वतःला व्यक्त करत असतात. आणि त्यामुळे 35 वर्ष सेवा बजावून तुम्ही आता सेवानिवृत्त झालेले आहात, पण कार्यनिवृत्त झालेले नाही आहात असं तुमच्या कामावरून निश्चितपणाने वाटतं. त्यामुळे आज तुमची मला भेट झाली, फार चांगलं झालं. आम्हाला पोलिसांची आम्ही बरीच वर्कशॉप घेतो, त्याच्यात बोलायला चांगले वक्ते पाहिजे असतात. तर अशा वेळेला तुमच्या साहित्याचा उपयोग आम्हाला नक्की होईल. या दृष्टिकोनातून तू अशी अगदी मोजकी ज्याला आपण साहित्य रत्न शोधून काढत असतेस, तसंच आजचं सुद्धा अगदी वेगळं कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. मुळात आजचं कॉम्बिनेशन इतकं वेगळं आहे कारण विषयानुरूप त्यांनी संशोधन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. विद्याताईचं तर अनेक विषयात संशोधन, जसं आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. आणि कायदे निर्मितीत महिलांचं योगदान ह्या विषयावर पुस्तक होऊ शकतं हे खरं तर विद्याताई तुझ्या विषयावरनं मग माझ्या लक्षात आलं की अरे कायदा म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं की खूप कठीण काहीतरी असेल, कायदा कोण, जर गरज पडली तरच माणूस कायद्याकडे जातो. पण तुझ्या या पुस्तकामुळे मला असं वाटतं की लोकांना कायद्याचे योग्य ज्ञान हे कळणार आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या पुस्तकापासून करूया. त्यामुळे विद्याताई मी तुला विनंती करेन की कायदे निर्मितीत महिलांचं योगदान हे जे तुझं पुस्तक आहे त्यातला लेख आज तू आमच्यासाठी वाचशील. नमस्कार. हे पुस्तक आहे कायदे निर्मितीत महिलांचं योगदान. आपल्याला स्त्रियांबद्दलचे कायदे याच्यावर काही पुस्तकं आपल्याकडे आहेत, पण प्रत्यक्ष स्त्रिया सुद्धा कायद्याच्या बाबतीत किती सजग होत्या याचा एक आढावा मी घेतला आणि त्यातलाच हा काही भाग. आजपर्यंत अनेक स्त्री संस्था किंवा सेवाभावी संघटना राजकारणापासून अलिप्त राहून काम करू पाहत होत्या, परंतु अगदी शेवटपर्यंत मागण्या पोचवण्यासाठी, उपयुक्त कायदे करण्यासाठी राजकीय पक्षाचं पाठबळ मिळवणं आता आवश्यक ठरलं आहे. कारण लोकोपयोगी कायदा असला तरी त्याच्याकडे पक्षीय दृष्टिकोनातून पाहून त्याला पाठिंबा का विरोध हे ठरवलं जातं. याच कल्पनांमुळे 33% महिला आरक्षणाचा कायदा झाला नाही, तसंच समान नागरी कायद्याला विरोध होत राहिला. म्हणून समाजमन तयार करण्याबरोबर राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक ठरतं. 1919 मधील 3 तलाक कायदा असाच अनेकांच्या विविध प्रयत्नांमधून झालेला आहे. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर जनमत बदलत गेलं
तसंच पीडित महिलांना धीर देत त्यांच्याबरोबर अनेक महिला आणि महिला संघटना उभ्या राहिल्या आणि पुढे लोकसभेत सुद्धा बहुमत मिळालं आणि तो कायदा तयार झाला. कायदे नेहमी सत्ताधारी करतात. कधी जनमताच्या रेट्यामुळे त्यांना ते करावे लागतात, तर कधी सत्ता टिकवण्यासाठीही आपल्याला अनुकूल असे कायदे इथे केले गेले. आपल्या राज्यघटनेने आपल्याला एक चौकट तयार करून दिलेली आहे. विचारांना बैठक दिली आहे. काळानुसार आपण त्यामध्ये सुधारणा केल्या किंवा बदल केले तरीही कायदे कधीही परिपूर्ण होऊ शकत नाहीत. हुंडा घेण्यावर बंदी आली तर सोन्याचे दागिने मागू लागले. स्त्रीचं ते स्त्रीधन होतं, पण त्याच्याही पुढे जाऊन नोकरी करणारी मुलगी पाहिजे असाही एक आग्रह सुरू झाला. राजकारणी प्रत्यक्ष कायदे करतात हे लक्षात घेऊन राष्ट्रपती, राज्यपाल किंवा महिला मंत्र्यांची या संबंधातली मतं या पुस्तकाच्या निमित्ताने मी जाणून घेतली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेली विधवेच्या एकुलत्या एक विवाहित मुलीच्या मिळकतीवरील हक्कासंबंधीच्या खटल्याची माहिती त्यावेळी मला मिळाली. भारतातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभांपासून ग्रामपंचायतींपर्यंत सहभागी असणाऱ्या महिला भारताच्या भवितव्याबद्दल आणि कायद्यातील नवीन सुधारणांबद्दल गंभीरपणे पाहत असल्याचं मला त्या लोकांच्या मुलाखतींमधून लक्षात आलं. भविष्यकालीन भारताचं आशादायक चित्र यामधून आपल्या डोळ्यासमोर येतं. कायदे करताना न्यायमूर्तींच्या निर्णयाचा विचार केला पाहिजे असं न्यायमूर्तींचं सुद्धा मत असल्याचं काही मुलाखतींमधून लक्षात आलं. कायदे होऊनही वैवाहिक जीवनात स्त्रियांना अनेक समस्यांना आणि हिंसाचाराला तोंड द्यावं लागत होतं. त्यांना सहज आणि तातडीनं न्याय मिळणं आवश्यक होतं. 1970-75 पासून देशभर चाललेल्या प्रयत्नांना यश येऊन राज्य शासनाने कुटुंब न्यायालये स्थापन करावीत असा कुटुंब न्यायालय कायदा 1984 हा 14 सप्टेंबर 1984 रोजी लोकसभेत संमत झाला. भारतीय स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल होतं. 1987 मध्ये पहिलं कुटुंब न्यायालय जयपूरमध्ये सुरू झालं तेव्हा तिथल्या वकिलांनी संप पुकारून काही दिवस न्यायालयाचं कामकाज सुद्धा थांबवलं होतं. महाराष्ट्रात 1989 मध्ये कुटुंब न्यायालये सुरू झाली आणि प्रारंभी जिल्हा न्यायाधीश त्याचं काम पाहायला लागले. डॉक्टर सुनंदाताई जोशी या 1992च्या पहिल्या बॅचमध्ये मुलाखतीद्वारा न्यायाधीश म्हणून नेमणूक त्यांची झाली आणि मग त्यानंतर त्या प्रमुख न्यायाधीशही झालेल्या होत्या. अडचणीत सापडलेल्या महिलांना या प्रकारे कायदेशीर पाठबळ या कायद्यामुळे मिळालं. तसंच समुपदेशन केंद्राची ही व्यवस्था या ठिकाणी अंतर्भूत केली होती. भावनिक आधारही दिला गेला. सरकारतर्फे समुपदेशकाची नेमणूक हे या न्यायालयाचं वैशिष्ट्य आहे. समुपदेशकवादी प्रतिवादींशी एकत्र व स्वतंत्रपणे बोलतात. परस्पर संमतीने प्रश्न सुटणार नाही असं स्पष्ट झाल्यानंतरच खटला न्यायाधीशांसमोर येतो. सुनंदाताई जोशी यांना या कोर्टाचा दीर्घ अनुभव आहे. पुरुषी अहंकार, रूढी, पैशाचा हव्यास आणि अंधश्रद्धा यामुळे महिलांना कुटुंबात कसा त्रास होतो हे या अनेक उदाहरणांसह जोशीबाई मला सांगत होत्या. कुटुंब न्यायालयात न्यायाधीशाप्रमाणे समुपदेशकालाही महत्व दिलं जातं. मानसशास्त्रीय समुपदेशनामुळे अनेक समस्या सहज सुटत गेल्याची ही उदाहरणं त्यांनी दिली आहेत. आता जीवन पद्धती बदलली आहे तसं स्त्री पुरुषांची मानसिकताही बदलते आहे. लग्नाशिवाय स्त्री राहू शकते, ती एकटी राहू शकते, लग्नाशिवाय लिव्ह इन मध्ये राहू शकते. हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारून न्यायालयाचे निर्णय आता दिले जात आहेत. या निर्णयानुसार कायद्यातही जलद दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. तंत्रज्ञानामुळे जे काही नवीन प्रश्न निर्माण होतात त्यानुसार कालानुरूप आपल्याकडे वारंवार घटना दुरुस्ती होत गेल्या. विशेष म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाला महिला खासदारांनी, आमदारांनी नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यावर अभ्यासपूर्ण विवेचन सुद्धा केलेलं आहे. तेव्हा असं लक्षात येतं की आता स्त्रियांच्या मताचाही कायदे निर्मितीत चांगला उपयोग करून घेतला जातोय.
केवळ स्त्रिया म्हणून दुर्लक्ष करा हा भाव कमी होतोय. राज्यघटना ही भविष्याचा वेध घेऊनच बनवली गेलेली आहे. स्त्री पुरुषांना समान अधिकार तिथे दिलेला आहे. हजारो वर्षे स्त्रीकडे, तिच्या बुद्धीकडे, क्षमतेकडे मध्ययुगीन काळामध्ये दुर्लक्ष झालं. त्यामुळे तिचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता. घटनेनी जसं दलितांना आरक्षणाचा आधार दिला तसं बाईला मिळाल्या नाहीत, त्याही तिला मिळाल्या पाहिजेत, अशी ही स्त्रियांची मागणी आहे. मातृत्व आणि सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी स्त्रियांना आयुष्याची काही वर्ष द्यावी लागतात. त्यांना मातृत्वाचं ओझं मुळीच नाही, त्यांना ते नाकारायचं नाही, पण भौतिक प्रगतीत त्याचा अडसर होऊ नये असं मात्र त्यांना वाटतं. आज झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे थांबला तो संपला अशी स्थिती आहे. त्यामुळे स्त्रीला कुटुंबातून सहकार्य आणि समाजामधून आदरभावही मिळू लागलाय. समाज विकासाच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल आहे. स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलते आहे. हीच परिवर्तनाची सुरुवात आहे. समाज रथाला योग्य दिशा देणारी सारथी स्त्रीच आहे. प्रेम आणि बंधुत्वावर निष्ठा ठेवून समाज परिवर्तन सहजपणे स्वीकारणाऱ्या भारतीय महिलांनी कायदे निर्मितीत महत्वाचे योगदान केले आहे. गुरुकुल व्यवस्था असो की राजेशाही किंवा आधुनिक लोकशाही, प्रत्येक पद्धतीनुसार चालणाऱ्या शिक्षण किंवा राजकारण क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. वेदकालीन ऋषिका, मध्ययुगीन राण्या किंवा लोकशाहीतील आमदार, खासदार, समाजसेविका, न्यायाधीश यापैकी व्यवस्थेतील कोणतीही जबाबदारी सहजपणे सांभाळून महिलांनी न्याय व्यवस्थेवरील आपला विश्वास जागता ठेवला आहे. धन्यवाद. वा. खर तर कायदे आणि कायद्याच्या बद्दलच्या कितीतरी गोष्टी नीलमताईंच्या बाबतीत नेहमीच समोर आलेल्या आहेत. कारण अनेक महिलांसाठी, चळवळीसाठी काम नीलमताईंनी केलेलं आहे. त्यामुळे तळागाळात जाऊन महिलांना नेमकं काय हवंय हे नीलमताईंपेक्षा जास्त कोण चांगलं सांगू शकेल. आणि त्या दृष्टीने आज हा विषय खरंच विद्यार्थी खूप वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर मांडला गेला. आणि याच कायद्याचे रक्षक असे पोलीस क्षेत्रातले आपले नंदू सर आहेत. त्यामुळे नंदू सर, तुम्हालाही या कायद्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तुमच्या कवितेतनं सुद्धा या गोष्टी नक्कीच उलगडल्या असतील. तर तुमच्या काही प्रातिनिधिक कविता आम्हाला ऐकायला आवडतील. नमस्कार. सर्वप्रथम नीलमताई आणि उत्तराताई, तुम्हा दोघांचे मी आभार मानतो. कारण त्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. 3 कविता मी सादर करतोय. त्याच्यातली एक पहिली कविता जी आहे ही मुक्त छंदातली आहे. ज्यावेळेला मी नागपाडा पोलीस स्टेशनला कार्यरत होतो आणि तिकडे बेराम नाका चौकी, तिथे तुम्हाला माहिती आहे नागपाडा पोलीस स्टेशनच्या अंडर रेड लाईट एरिया जास्त आहे. तर त्यावेळेला ही सुचलेली मला काही वारांगणा त्या रेड लाईट कामाठीपुऱ्यामधल्या, त्यांना पाहिल्यानंतर मी 2 वारांगणा, म्हणजे जी एक तारुण्यातली आणि एक बहर ओसरलेली, तर ती एक रात्रपाळीला असताना, मी बेराम नाका चौकीला असताना ही कविता सुचली होती मला. गाव कुसा बाहेरचा उकिरडा. ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते तेव्हा त्या डोळ्यांमधली लाज मरून जाते. ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते तेव्हा त्या डोळ्यांमधली लाज मरून जाते. अंधारलेल्या रात्रीलाही जेव्हा हुंदका फुटतो तेव्हा चुरगळलेली चादरही सुस्कारून जाते. अंधारलेल्या रात्रीलाही जेव्हा हुंदका फुटतो तेव्हा चुरगळलेली चादरही सुस्कारून जाते. कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही. कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही. करकरणारी खाट ही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही. कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही. करकरणारी खाट ही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही. मिणमिणणारे दिवेही जेव्हा शरमेने मान खाली घालतात, मिणमिणणारे दिवेही जेव्हा शरमेने मान खाली घालतात तेव्हा त्या काळोख्या खोलीचेही मन गुदमरून जाते. कुऱ्हाड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात. कुऱ्हाड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात. कचाकड्याच्या त्या बाहुल्या नेहमीच सजलेल्या असतात.
खुराड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात. कचाकड्याच्या त्या बाहुल्या नेहमीच सजलेल्या असतात. अत्तराने दरवळलेली नोट जेव्हा समोर फडफडू लागते, अत्तराने दरवळलेली नोट जेव्हा समोर फडफडू लागते, तेव्हा मरगळलेली नजरही कशी विस्फारून जाते. मग हे रोजचेच मरण ते जर्जरंग जगत असते. मग हे रोजचेच मरण ते जर्जरंग जगत असते. अर्धोन मिनिट डोळ्यांनी दांभिक समाजाचे रंग ढंग बघत असते. नशेची लत जेव्हा नसानसात भिनभिनू लागते, नशेची लत जेव्हा नसानसात भिनभिनू लागते, तेव्हा ते थकलेले मन उकिरड्या शेजारी विरून जाते. तेव्हा ते थकलेले मन उकिरड्या शेजारी विरून जाते. अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणाऱ्या वाती. अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणाऱ्या वाती. गावकुसा बाहेरचा हा उकिरडा जागवत असतो कैक राती. बेदरलेले नवे कोकरू जेव्हा काळोख्या खोलीत जमा होते, बेदरलेले नवे कोकरू जेव्हा काळोख्या खोलीत जमा होते, तेव्हा बहर ओसरलेले फूल स्मृतीतून विस्मरून जाते. तेव्हा बहर ओसरलेले फूल स्मृतीतून विस्मरून जाते, स्मृतीतून विस्मरून जाते, स्मृतीतून विस्मरून जाते. पुढची कविता आहे बाई. ही अष्टाक्षरी आहे. मी अष्टाक्षरीत लिहिलेली कविता आहे ही. की तुझे सांडता मी पण उभ्या देहाचे तर्पण, तुझे सांडता मी पण उभ्या देहाचे तर्पण, कसे भोगावे बाईने, कसे भोगावे देहाने गाभुळले बाईपण. तुझे सांडता मी पण उभ्या देहाचे तर्पण, कसे भोगावे देहाने गाभुळले बाईपण. बाई असते अभागी भोग जन्माचे भोगते, बाई असते अभागी भोग जन्माचे भोगते, तिला कुठे देवपण बाई धर्माला जागते. बाई असते अभागी भोग जन्माचे भोगते, तिला कुठे देवपण बाई धर्माला जागते. एका एका भूमिकेत कशी अल्लाद शिरते, एका एका भूमिकेत कशी अल्लाद शिरते, तरी पूर्णपणे बाई कधी कुणाला कळते. एका एका भूमिकेत कशी अल्लाद शिरते, तरी पूर्णपणे बाई कधी कुणाला कळते. जेव्हा जेव्हा वाकळाला तुझा स्पर्श होतो आई, जेव्हा जेव्हा वाकळाला तुझा स्पर्श होतो आई, उभेतच वाकळाच्या पिळे मिळे जन्माची पुण्याई. जेव्हा जेव्हा वाकळाला तुझा स्पर्श होतो आई, उभेतच वाकळाच्या मिळे जन्माची पुण्याई. जेव्हा बहिणीची माया, जेव्हा बहिणीची माया एका भावाला मिळते, जेव्हा बहिणीची माया एका भावाला मिळते, बाईपणाचे इंगित तेव्हा भावाला कळते. भार्या पुरुषाची जेव्हा साथ द्याया त्याला येते, भार्या पुरुषाची जेव्हा साथ द्याया त्याला येते, साथ जन्माची पुण्याई तेव्हा ओटीत ती घेते. भार्या पुरुषाची जेव्हा साथ द्याया त्याला येते, सात जन्माची पुण्याई तेव्हा ओटीत ती घेते. कधी जन्म घेते पोटी होते कुबेराची पेटी, कधी जन्म घेते पोटी होते कुबेराची पेटी. ओठी हास्याची लकेर देई आईबाची बेटी, ओठी हास्याची लकेर देई आईबाची बेटी. आणि बाईपणाच्या भूमिका पार एकटी पाडते, बाईपणाच्या भूमिका पार एकटी पाडते. विना तक्रार माऊली वाट खंबीर चालते, विना तक्रार माऊली वाट खंबीर चालते. ही पुढची कविता आहे ही वृत्तबद्ध आहे, भूपती वृत्तातली. ही हे तो सादर करतो आपल्या समोर. कवितेचे शीर्षक आहे आठवणींचा तांडा. ती आठवातही सदैव सोबत असते, ती आठवातही सदैव सोबत असते. मी आठवणींच्या मागे मागे फिरतो,
ती आठवतही सदैव सोबत असते. मी आठवणींच्या मागे मागे फिरतो. ती अलगत माझ्या स्वप्नांमध्ये शिरते. मी पदर पकडून तिच्याच मागे जातो. ती गात राहते आठवणींचे गाणे. ती गात राहते आठवणींचे गाणे. मी जातो मग विरघळत नित्य नेमाने. ती ओठांवरची ओळ बनून आल्यावर ती ओठांवरती ओळ बनून आल्यावर मी गुणगुणतो मग तिचेच सुबक तराणे. ती ओठांवरती ओळ बनून आल्यावर मी गुणगुणतो मग तिचेच सुबक तराणे. या आठवणींचे जथ्थे जेव्हा छळती ते घळघळ गालावरुनी मग ओघळती. कोकिळेचे कूजन हल्ली बेसूर भासे अन झाडा आडून रावा छद्मी हासे. कोकिळेचे कूजन हल्ली भेसूर भासे अन झाडा आडून रावा छद्मी हासे. ती येता जाता अशीच छळते मजला. ती येता जाता अशीच छळते मजला. का घेत असावी आठवणींतून बदला. मी फुलाफुलातून तिलाच शोधत बसतो. मी फुलाफुलातून तिलाच शोधत बसतो. तो मेघनभाचा भावुक होत बरसतो. वाटते असे की नकोच सय सखयेची. वाटते असे की नकोच सय सखयेची. डोळ्यात प्राण आणून वाट बघण्याची. प्राजक्त सडा ही कोमेजून विखुरतो. अंगणी बहावा तिलाच आठवत रडतो. प्राजक्त सडा ही कोमेजून विखुरतो. अंगणी बहावा तिलाच आठवत रडतो. वाटते तिथे ती उंबऱ्यात घुटमळली. वाटते तिथे ती उंबऱ्यात घुटमळली. अन रांगोळी ही दारातच हळहळली. मग उभ्या घराचा कंठ दाटून येतो. मग उभ्या घराचा कंठ दाटून येतो. कैवरुनी तांडा आठवणींचा घुसतो. मग उभ्या घराचा कंठ दाटून येतो. गैवरुनी तांडा आठवणींचा घुसतो. हे असेच होते सकाळ संध्याकाळी. हे असेच होते सकाळ संध्याकाळी. का मनास चलते सकाळ संध्याकाळी. आठवात ना तो सकाळ संध्याकाळी. ती मलाच छळते सकाळ संध्याकाळी. ती मलाच छळते सकाळ संध्याकाळी. धन्यवाद. वा. म्हणजे आज नीलमताई पहिल्यांदा असं झालंय की महिला जेव्हा येतात ना कवयित्री, तर त्यांच्या कविता ह्या महिलांशी निगडीत, बाईशी जोडलेल्या असतात. पण आज पहिल्यांदा एका पुरुषाने बाईची कविता मांडली आहे, याचा आम्हाला खूप आनंद आणि छान वाटलं. कारण तुमच्या अष्टाक्षरी कविता असो, मुक्तछंदातली असो किंवा यमकबद्ध असो, त्याच्यामधनं बाई, आई, प्रेयसी ही सगळी रूपं खरं तर तुम्ही मांडली आहेत आणि खूप छान पद्धतीने ती मांडली. मला वाटतं महिलांच्या संदर्भात विद्याताईने जे काम केलंय, विशेषतः महिला चरित्र कोशाचं विद्याताई तुझं जे काम आहे, तेही अशाच प्रकारे अनेक रूप स्त्रीची मांडणारं असंच आहे. आणि त्यातलीच एक तेज तपस्विनी जिला म्हणता येईल, म्हणजे मावशींच्या आयुष्यावर जो चित्रपट तू तयार केलास, त्या चित्रपट निर्मितीची जी कथा आहे, त्या पुस्तकातला काही भाग यानंतर तू आमच्यासाठी वाचावास अशी विनंती करते. विद्यार्थी नमस्कार. तेज तपस्विनी चित्रपट निर्मिती कथा असं हे पुस्तक, हा चित्रपट केल्यानंतर लगेचच मी लिहिलं होतं. 1936 साली वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. आपल्या गावापुरती समाजसेवी संस्था म्हणून त्यांनी समितीकडे कधीच पाहिलं नाही. विचारी आणि देशप्रिय, देशभक्त अशी स्त्री संघटित झाली तर समाज परिवर्तन करू शकेल, सुसंस्कार करणारी माता बनेल, अशा विश्वासाने त्यांनी समितीचं काम वाढवत नेलं. स्त्रियांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना आपल्यामध्ये सामावून घेऊ शकेल अशी एक विशाल दृष्टी लक्ष्मीबाईंजवळ होती. संस्थापक गेला की साधारणपणे संस्था संपते असं आपण नेहमी पाहतो.
पण लक्ष्मीबाईंच्या निधनानंतरही गेल्या अनेक वर्षात समितीचा खूप वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार झाला. हेही लक्ष्मीबाईंचं एक यश म्हणायला पाहिजे. माझी आई सुशीला महाजन समितीची सेविका आणि मी सुद्धा लहानपणापासून शाखेत जायला लागले. लक्ष्मीबाई केळकर यांना समाजात आणि समितीत सर्वजण मावशी म्हणून ओळखतात. आमच्याकडे मुंबईला मावशी अनेक वेळा येत असत. त्यांचं राहणं, वागणं, बोलणं मी जवळून पाहिलं आहे. समितीने स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, धीटपणा दिला, हे मावशींचं मोठेपण सर्वच सेविका मानतात. पण जाणत्या वयात मला मावशींबद्दल अधिकाधिक आदर वाटायला लागला. त्यांचं संपूर्ण चरित्र वाचल्यावर तर मी प्रभावित झाले. याचं कारण त्यांची अभ्यासू वृत्ती आणि चिंतनशीलता. केवळ 4 इयत्ता शिकलेली ही संसारी बाई, पण समितीचं काम करत असताना त्या सततच्या वाचनाने आपली बहुश्रुतता वाढवत राहिल्या. रामायण सांगायचं असं ठरवल्यावर वाल्मिकी आणि तुलसी रामायणाबरोबर अनेक प्रकारच्या रामायणांच्या त्यांनी आवृत्त्या केल्या. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या. ज्ञानाच्या झिलईमुळे त्यांचं द्रष्टेपण अधिकच समाजाभिमुख झालं. काळाची गरज आणि अपरिहार्य सामाजिक बदल लक्षात घेऊन त्यांनी सतत नवीन योजना सेविकांसमोर ठेवल्या. बालमंदिरे, उद्योग मंदिरं, वाचनालय, संस्कार वर्ग, भजनी मंडळ, कीर्तन वर्ग, गृहिणी विद्यालय अशा नानाविध उपक्रमातून परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य मेळ घातला. मला वाटतं उपक्रमशीलता हे समितीचं बळ आहे. स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रीवादी चळवळींचा आम्ही अभ्यास केल्यानंतर मावशींचं हे मोठेपण मला अधिकच जाणवतं. कारण शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या स्वरक्षणक्षम स्त्रीच स्वतंत्र होऊ शकते. म्हणूनच अनेक संस्थांमधून महत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाही मी मनाने कायम समितीशी जोडलेलीही राहिले. त्यामुळे मावशींची ओळख जगाला झाली पाहिजे, ती सामाजिक गरज आहे असं वाढत्या वयाबरोबर मला वाटायला लागलं. केवळ शाखेत जाणाऱ्या सेविकांपलीकडे सर्व समाजालाच या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख होणं गरजेचं आहे. त्यासाठी जनसंपर्काच्या दृष्टीने लेखन आणि भाषणापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यम शतपटीने प्रभावी आहे हे निर्विवाद. तेव्हा या नव्या माध्यमाचा उपयोग कसा करता येईल याचा विचार मी, आई आणि इतरही काही जणी करत होतो. ETV वरील हॅलो इंडिया या कार्यक्रमाचं लेखन मी 2000 सालापासून काही वर्ष करत होते. ETVच्या मराठीच्या प्रारंभापासून मी तिथे होते. त्यावेळी हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय होता. निवेदिकेच्या प्रारंभीच्या आणि शेवटच्या भाषणातून मला आवर्जून काही बोधकथा घालता येत असे. आणि म्हणूनच वंदनीय मावशींच्या जीवनावरील तेज तपस्विनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचं मी ठरवलं. चित्रपटातून मावशींचं व्यक्तिमत्व आणि कार्य लोकांपर्यंत पोचवायचं होतंच. त्याचबरोबर राष्ट्रसेविका समितीची ओळखही करून द्यायची होती. समितीची ध्येय, तत्व, प्रार्थना, स्तोत्र घ्यायची होती आणि वेळेची मर्यादाही पाळायची. अतिशय अवघड असं हे शिवधनुष्य होतं. मावशींच्या चरित्राला न्याय देताना प्रेक्षकांना तो चित्रपट रंजक वाटायला हवा आणि समितीची ओळखही हवी. हे सांभाळणं हे माझं काम होतं. म्हणूनच लेखन दिग्दर्शनासह चित्रीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर मी आणि माझे सहकारी खेडकर सतत चर्चा करत होतो. नागपूरच्या वाचनाच्या वेळी संवादात उर्दू शब्द नकोत अशी सूचना आली. आता तर हिंदीमध्ये उर्दू, इंग्रजी, संस्कृत शब्द बेमालून मिसळून ते हिंदीच शब्द झाले. हे बोलीभाषेतले संवाद होते, त्यामुळे कठीण शब्द तर नव्हतेच. पण काही वेळा माफ करण्यासारखी वाक्य बदलून क्षमा चाहती हूं असं म्हणायचे तर संवाद क्लिष्ट होणार. पण त्यातही सुवर्ण मध्य काढला आणि मावशींचे संवाद तज्ज्ञांकडून काटेकोरपणे तपासून घेतले. मे महिन्यात पुण्याजवळ निगडीला आणि मुंबईजवळ अंबरनाथला समितीचे उन्हाळी अभ्यास वर्ग होते. त्यासाठी आम्ही प्रथम अंबरनाथला गेलो. शिबिरस्थानाची शाळा पाहिल्यानंतर शोभायात्रेचा मार्ग निश्चित केला. 1978च्या आधीची शोभायात्रा दाखवायची होती.
त्यामुळे 2004 साली असलेले एअरटेल, सॅमसंग टीव्ही अशा कंपन्यांच्या जाहिरातींचे फलक दिसणार नाहीत असा मार्ग ठरत होतो. पुन्हा 400-500 सेविकांना चालण्यासारखा रस्ता चांगला आणि मोठाही हवा होता. संपूर्ण शोभायात्रा दाखवण्यासाठी काही ठिकाणी उंचावरून शॉट घ्यावे लागतील हे लक्षात घेऊन तशी ठिकाणे निश्चित केली आणि त्या घरातून मी स्वतः शूटिंगसाठी परवानगी काढून घेतली. 7-8 मे 2004ला निगडीला शूटिंग घ्यायचं ठरवलं. आम्ही 6 तारखेला दुपारी निगडीला पोचलो. मैदानाची पाहणी करून शूटिंग कसं करायचं याची आखणी केली. संध्याकाळच्या शाखेवर मुलींची शारीरिक व्यायामाची तयारी चालू होती. त्यावरून कोणती प्रात्यक्षिकं शूटिंगमध्ये दाखवता येतील याचा विचार केला. तिथल्या विवेकानंदांच्या पुतळ्याचं चित्रीकरण करून घेणार होतो. मावशी जेव्हा स्त्रियांच्या कामासंबंधी विचार करू लागल्या होत्या तेव्हा त्यांचे वेगवेगळे ग्रंथ वाचणे आणि लोकांशी चर्चा करणं चालू होतं. एकदा मावशी विवेकानंदांचं चरित्र वाचत होत्या. स्वामीजींचे स्त्रीविषयक विचार त्यांच्या मनाला फारच भिडले. समाजरूपी गरुड पक्षाचे 2 पंख म्हणजे स्त्री आणि पुरुष. हे दोन्ही पंख सारखेच सशक्त झाले तर गरुड पक्षी उंच भरारी घेईल आणि समाजाचा विकास होईल. या विवेकानंदांच्या विचारांनी त्यांच्या मनात घर केले. हा पुस्तक वाचायचा प्रसंग चित्रपटात येणार होता. या पुतळ्याच्या पार्श्वभूमीला भिंतीवर जगाचा नकाशा आहे आणि त्यावर कृण्वन्तो विश्वमार्यम अशी अक्षरे आहेत. कल्पनेत मावशींच्या डोळ्यासमोर विवेकानंद येत असतात असे ते स्वप्नदृश्य वाटायला हवे होते. म्हणून विवेकानंदांच्या पुतळ्याच्या भोवती धूर केला. त्या धुसर वातावरणातून पार्श्वभूमीवरील अक्षरं चमकत होती. चित्रपटातही ही पार्श्वभूमी उत्तम साधली आहे. धूप घालून धूर करत असताना वाऱ्यामुळे तो धूर दूर जात होता. आपल्या कॅमेऱ्यात येतच नव्हता. मग 2-4 घमेली मिळवली, ती वेगवेगळ्या ठिकाणी लावली आणि धूर केला. पुतळा चहू बाजूनी धुरानी वेढला. धूप घातल्यामुळे वासही धुंद करणारा होता. ही धुंदी वासाची होती, पण त्याही पेक्षा आपल्या नवीन कामातल्या पहिल्या वेगळ्या अनुभवाची होती. मावशींच्या स्वप्नात एकदा तुलसीदास येतात आणि रामायण सांगसं सुचवतात. ते दृश्य असंच चित्रित केलं, पण तिथे वातावरण अधिक गूढ करायचं होतं म्हणून लाईट्सवर निळे जिलेटिन पेपर लावले होते. एकूण चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीच सिनेमातील ट्रिक्सची मला माहिती मिळाली. निगडी शाळेतील समिती वर्गात प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात केली. वेळापत्रकाप्रमाणे शूटिंग करायचं ठरवलं तरी तेवढ्या वेळात ते होईलच असं नसतं. अनेक अडचणी येत असतात आणि बदलही करावे लागतात. हा माझ्यासह सर्वच सेविकांना या कार्यक्रमातला पहिला धडा घ्यावा लागला. समितीत वेळेची शिस्त विशेष असते, पण इथे शूटिंग वेळेवर सुरू केलं तरी पुढचे आपल्या हातात काहीच नसते. मात्र सेविकांनी मावशींवरच्या प्रेमामुळे म्हणा किंवा निष्ठेमुळे म्हणा नेहमीच शूटिंगमध्ये उत्साहाने भाग घेतला आणि म्हणूनच एवढा मोठा चित्रपट सेविकांनी साध्या गृहिणींच्या मदतीने आम्ही पूर्ण करू शकलो. धन्यवाद. मला वाटतं इतका उत्तम अनुभव या वेगळ्या क्षेत्रातला तुला मिळाला, म्हणजे एखाद्या लेखिकेला अशा प्रकारे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुद्धा समजून घेता आली आणि खरंच मावशींचं जीवन पूर्ण ते चरित्र तुला एका छान चित्रपटाच्या माध्यमातून मांडता आलं. त्यामुळे तुझं परत एकदा त्या बाबतीत अभिनंदन. आणि विद्याताई, जसं तू म्हणालीस तसं एक महिला काय करू शकते याचं उदाहरण मावशी आपल्याला मिळालं. तसंच कुठेतरी कोणतीही व्यक्ती आपल्यामधल्या ज्या कला आहेत त्या कशा पुढे आणू शकतात याचं उदाहरण मला नंदू सावंतांमध्ये दिसतंय की आजूबाजूला सतत पोलिसी वातावरण आणि त्यातनं सुद्धा आपली संवेदन क्षमता जपून ठेवायची आणि ते कवितेतनं उतरवायची. बरं, केवळ कविता नाही तर तुम्ही गझल फार सुंदर लिहिता. तर मला असं वाटतं की या पुढच्या टप्प्यात तुमच्या काही गझल्स आम्हाला ऐकायला मिळाव्यात असं वाटतं. नंदू सर. जरूर जरूर. कविता झाली, आता गझल घेतो. गझल पूर्वी एकच शेर, माझा सुटा शेर आहे.
आता इतक्या सुंदर वातावरणात विद्याताईंनी एवढं छान 2 लेख वाचले आणि ते सादर केले आपल्या समोर. या सगळ्या लिहित्या हातांसाठी मी एक शेर लिहिलाय की का लागल्या कळा या गर्भार लेखणीला, का लागल्या कळा या गर्भार लेखणीला, नवजात ओळ बहुधा देणार गोडटा हो, नवजात ओळ बहुधा देणार गोडटा हो. आणि मी माझी गझल सादर करतो की म्हटलं आहे की पुढे पुढे ती निरोप माझे टाळत गेली, पुढे पुढे ती निरोप माझे टाळत गेली, किती कळेना घरे मनाला पाडत गेली, पुढे पुढे ती निरोप माझे टाळत गेली, किती कळेना घरे मनाला पाडत गेली, आणि अधीरतेने वाट तिची मी पाहत होतो, अधीरतेने वाट तिची मी पाहत होतो, नियती माझ्या दारावरून धावत गेली, अधीरतेने वाट तिची मी पाहत होतो, नियती माझ्या दारावरून धावत गेली. पुढचा शेर आहे की इच्छा माझी नको तेवढी भावुक झाली, इच्छा माझी नको तेवढी भावुक झाली, शाल सुखाची दुःखावरती टाकत गेली, शाल सुखाची दुःखावरती टाकत गेली, आणि नकोस येऊ स्वप्नांमध्ये दिला इशारा. समजलं का? नकोस येऊ स्वप्नांमध्ये दिला इशारा, त्याच दिलेल्या आदेशाला पाळत गेली, त्याच दिलेल्या आदेशाला पाळत गेली. आणि पुढचा शेर बघा की पहिली मुलगी झाली आणि मी खुशीत न्हालो. मला 2 मुली आहेत. पहिली मुलगी झाली आणि मी खुशीत न्हालो, मात्र कशाने हल्ली भीती वाढत गेली, मात्र कशाने हल्ली भीती वाढत गेली, पुढे पुढे ती निरोप माझे टाळत गेली. पुढचा शेर आहे की लाज राखली उंबरठ्याने घरकुल हसले, लाज राखली उंबरठ्याने घरकुल हसले, रांगोळी ही मग मर्यादा आखत गेली, रांगोळी ही मग मर्यादा आखत गेली. आणि शेवटचा शेर घेतो या गझलेचा. मोबाईल कॉम्प्युटर आले शाळेमध्ये, मोबाईल कॉम्प्युटर आले शाळेमध्ये, तरी पुस्तके एक चिमुरडी वाचत गेली, तरी पुस्तके एक चिमुरडी वाचत गेली, पुढे पुढे ती निरोप माझे टाळत गेली, किती कळेना घरे मनाला पाडत गेली. पुढची एक गझल घेतो. गझलेचा मतला आहे की हारलेल्या काळजाच्या भावना कळतील का, हारलेल्या काळजाच्या भावना कळतील का, तेवत्या वातीतल्याही वेदना दिसतील का, हारलेल्या काळजाच्या भावना कळतील का, तेवत्या वातीतल्याही वेदना दिसतील का. आणि सावकारा श्वान मरता गाव सारा लोटला, सावकारा श्वान मरता गाव सारा लोटला, तू कधी मेलास तर, तू कधी मेलास जर तर माणसे जमतील का, तू कधी मेलास जर तर माणसे जमतील का. आणि केवढ्या जखमा दिल्या होत्यास तू संभावने, केवढ्या जखमा दिल्या होत्यास तू संभावने, मात्र एका फुंकरीने यातना शमतील का, मात्र एका फुंकरीने यातना शमतील का. आणि पुढचा शेर आहे की रान पहिल्या सारखे हिरवे पुन्हा केल्यावरी, रान पहिल्या सारखे हिरवे पुन्हा केल्यावरी, श्वापदे आता तरी रानाकडे वळतील का, श्वापदे
आता तरी रानाकडे वळतील का. आणि हा शेर बघा की सोड रे हातास कटीवरच्या जरासे सावळ्या. 28 युगे कटीवर हात घेऊन उभा आहे की सोड रे हातास कटीवरच्या जरासे सावळ्या. कालगुच्च्या घेऊन ते मस्तकी फिरतील का. कालगुच्च्या घेऊन ते मस्तकी फिरतील का. आणि शेवटचा शेर घेतो या गझलेचा की सूर्य मक्तेदार या इतक्या प्रकाशाचा कसा. सूर्य मक्तेदार या इतक्या प्रकाशाचा कसा. सूर्य मक्तेदार या इतक्या प्रकाशाचा कसा. काजवे आंदोलने देवाकडे करतील का. काजवे आंदोलने देवाकडे करतील का. हारलेल्या काळजाच्या भावना कळतील का. तेवत्या वातीतल्याही वेदना दिसतील का. आणि ती तिसरी गझल घेतो म्हटला असा आहे त्या गझलेचा. याचीच आरशाला बस खंत वाटेल. याचीच आरशाला बस खंत वाटली. प्रत्येक चेहऱ्याची ओळख विभागली. याचीच आरशाला बस खंत वाटली. प्रत्येक चेहऱ्याची ओळख विभागली. आणि आता कसा मनाचा मी चेहरा बघू. आता कसा मनाचा मी चेहरा बघू. 40% चढाया सुरुवात झाली. 40% चढाया सुरुवात झाली. पुढचा शेर आहे की शालीत मी जरीही आनंद ठेवला. शालीत मी जरीही आनंद ठेवला. दुःखी किनार थोडी काठास लावली. दुःखी किनार थोडी काठास लावली. याचीच आरशाला बस खंत वाटली. आणि का येत जात नाही खिडकीत पाखरू. का येत जात नाही. का येत जात नाही खिडकीत पाखरू. का येत जात नाही खिडकीत पाखरू. बहुतेक पारध्याची चाहूल लागली. बहुतेक पारध्याची चाहूल लागली. आणि नाही मला जराही नाही मला जराही ठाऊक पंढरी. नाही मला जराही ठाऊक पंढरी. भक्तास सोडून का बडव्यांच पावली. भक्तांस सोडून का बडव्यांच पावली. आणि मी व्यक्तिमत्व माझे उंचावले असे. मी व्यक्तिमत्व माझे उंचावले असे. भाळून प्रार्थनाने ही कात टाकली. भाळून प्रार्थनाने ही कात टाकली. याचीच आरशाला बस खंत वाटली. आणि शेवटचा शेर घेतो की जगणे विरून गेले. जगणे विरून गेले झालो हताश मी. जगणे विरून गेले झालो हताश मी. मरणा तुझी तराका हृदयास भावली. मरणा तुझी तराका हृदयास भावली. याचीच आरशाला वसखंत वाटली. प्रत्येक चेहऱ्याची ओळख विभागली. प्रत्येक चेहऱ्याची ओळख विभागली. धन्यवाद. वा वा. म्हणजे कविता आणि गझल या दोन्ही फॉर्म मधनं तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा त्या कवितेमधनं त्या गझलमधनं उतरलेलं आहे. आणि तुमची संवेदन क्षमता सुद्धा आमच्या सगळ्यांच्या अगदी भावलेली आहे आम्हाला असं म्हणायला हरकत नाही. नीलमताई काय सांगा. तर हा कुठलाच कार्यक्रम संपू नये असं वाटतं. कारण विद्याताईंनी जे लक्ष्मीबाई केळकर यांच्याबद्दलचं सगळी मांडणी केली. मी पण त्यांच्या मावशीबेनवरच्या पुस्तकाचं बऱ्याच ठिकाणी वाचन केलेलं आहे. किंवा मला आठवतंय की एकदा सुमतीबाई सुकळीकर आणि लक्ष्मीबाई केळकर या दोघींच्या वरच्या परिसंवादात पण बोललेली आहे. एक आपल्याला दिसतं की या सगळ्या स्त्रियांनी प्रचंड परिश्रम तर केलेच, परंतु वेगवेगळे रस्ते असतात समाज प्रबोधनाचे. काही जे असतात ते
संघर्षाचे असतात, काही जे असतात ते अभ्यासाचे असतात, काही जे असतात ते कृतीतून शाळा काढून किंवा अशा प्रकारे केलेले असतात. पण लक्ष्मीबाईंच्या बद्दल त्यांचं जे स्वप्न दाखवलेलं आहे त्याच्यात तुलसीदास स्वतः येऊन त्यांना सांगतात की तुम्ही रामायणे करा. म्हणजे एक आस्तिकतेचा आधार त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला जो होता तो त्यांनी अतिशय सामर्थ्याने मांडलेला आहे. त्याच्याच बरोबर एक संस्था जेव्हा उभारली जाते त्यावेळेला त्याच्यामधले नियम, त्याच्यामधला विचार, त्या काळातले संदर्भ हे सगळे घेऊन सिनेमा तंत्राच्या मध्ये म्हणजे आधुनिकतेकडे जेव्हा त्याची नाळ जोडली जाते त्यावेळेला कशा प्रकारचा आत्ता बदल झालेला आहे तो देखील जाणवतो. आणि विद्या देवधरांची संपूर्ण जी लेखणी आहे ना त्याच्यात महत्वाचं म्हणजे अनेक तपशील त्या साध्या शब्दांमध्ये खूप सुसंगत अभ्यासाला धरून आणि त्याचबरोबर ओघवत्या भाषेमध्ये पुढे नेतात. त्यामुळे अजून पुढचं काय ते वाचत राहावं लागतं. नाही तर बऱ्याच वेळेला चरित्र किंवा अशा आठवणी लिहित असताना एक चमत्कृती पूर्ण लिखाणाचा थोडस एक भारावल्यासारखं सुद्धा लिखाण करणारी लेखक असतात. म्हणजे त्यांची ती शैली असते. परंतु कायदे निर्मितीत महिलांचं योगदान याच्यामध्ये तर संपूर्णपणाने कौटुंबिक न्यायालयाचा जो इतिहास आहे 1984 साली पहिलं कौटुंबिक न्यायालय झालं. पण त्या आधाराने भारतभर एक नवीन मी असं म्हणेन वळण कायदा संस्थेने घेतलं संपूर्णतः की स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय असणार. म्हणजे स्त्री ही स्वतःची एक आयडेंटिटी आहे, तिला तिची एक ओळख आहे याची जाणीव कायदा संस्थेने घेतली. आणि त्यामध्ये सरकारने ते विचार कसे सगळे स्वीकारले गेले याच्याबद्दलचा फार चांगला भूमिका आणि त्याचा तपशील त्यांनी घेतलेला आहे. मला एक मात्र जरूर असं वाटतं की समाजामध्ये दोन मोठे भाग आहेत. एक म्हणजे सरकार आणि वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये होणारे बदल आत्मसात होणे आणि दुसरं जे आहे ते समाज रेटा देत असतो आणि समाजाने दिलेल्या रेट्यामधून परत ते होणारी आंदोलनं वेगवेगळ्या राजकीय विचारातून असतील, सामाजिक विचारातून असतील आणि तिथून ज्या मागण्या आलेल्या असतात त्या एका अर्थाने तावून सुलाखून दग्ध होऊन आलेल्या असतात. आणि त्यामुळे कायदा हा फक्त लोकसभेत किंवा विधानसभेत बनत नाही, समाजामधून मागणी होऊन जे कायदे बनतात त्याचं एक वेगळं महत्व असतं आणि त्यातून इतिहास घडत असतो. तो इतिहासाची मांडणी विद्याताईंनी केलेली आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि त्याच मध्ये मांडत असताना ज्या वेळेला 3 तलाक किंवा समान नागरी कायदा या कायद्यांना विरोध का होतो याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की समाज मन तयार करायला वेळ लागत असतो. आमच्या म्हणजे सहकारी आणि मैत्रीण विद्या ते बाळ नेहमी म्हणायच्या की कुठल्याही अत्याचाराच्या मागे मानसिकता असते. पण आमचा नेहमी या विषयावरती मतभेद माझा तरी होत असेल की विद्यार्थी मानसिकता कधी बदलली आणि ती बदलण्यासाठी काय करायला पाहिजे. नाही तर मग ती मानसिकता एक अशी जडशीळ एखाद्या दगडासारखी नाहीये की ती मानसिकता तशीच राहणार, ती सुद्धा बदलत असते. आणि मग आपण पुढच्या काळात पाहिलंय की समाज मन बदलायला लागतं तेव्हा निर्भयासारखा कायदा होतो, पॉक्सो सारख्या कायद्यात बदल होतात आणि त्याला सुद्धा म्हणून सरकारच्या मध्ये ते स्वीकारलं गेल्यावर त्याचा अर्थ समजून घेऊन तो पुढे जावा लागतो. आता पुढे कधी विद्यार्थ्यांच्यातून अजून लिखाण कायम होत राहील तर मला असंही वाटतं की स्त्रियांच्या चळवळीमधून आलेले हे जे कायदे आहेत त्याच्यातून खरंच स्त्रियांना किती न्याय मिळतोय याचा आपण जे शोध घ्यायला लागतो त्यावेळेला खूप अस्वस्थ वाटतं की दिरंगाई, कायद्यामधल्या अडचणी, अंमलबजावणीला लागणारा काळ. पण काही जणींना ज्याला न्याय मिळतो ते मेडिकल सेक्टर सारखं आहे की जे बरे होतात ते काही डॉक्टरला सांगायला येत नाही आम्ही बरे झालोय. तसंच ज्यांना कौटुंबिक न्यायालयातून पोटगी किंवा घटस्फोट किंवा मुलांचा ताबा मिळालेला आहे अशांच्या अनुभवांचं सुद्धा शब्दांकन स्मिता जोशी सारख्या लेखिकांनी केलेलं आहे, न्यायाधीश जे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु कौटुंबिक न्यायालयाच्या व्याप्तीबरोबर अन्य जे कायदे आहेत त्याच्या कायद्यांच्या संदर्भात सुद्धा मला असं वाटतं की कायदे निर्मितीत महिलांचं योगदान हे तर अतिशय उत्तमच तुम्ही शब्दांकन केलेलं आहे. परंतु महिलांच्या कायद्यांमधून मिळालेलं न्यायाचं ज्ञान या महिलांना मिळालेला न्यायाचा प्रकाश या संदर्भामध्ये सुद्धा अजून जेवढं लिखाण होईल तेवढा स्त्रियांचा आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल. किंवा तुम्ही तसं लिहायलाही घेतलं असेल असं मला वाटतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून. परंतु मला नेहमी असं वाटतं की जी आपली मॅजिस्ट्रेट कोर्ट असतात, लोअर लेवलची कोर्ट्स असतात तिथेही माहिती पोहोचली पाहिजे जेणेकरून त्यांची भूमिका बदलायला सुद्धा खरं तर न्यायसंस्थेने ट्रेनिंग घेतलेली आहे पूर्णपणाने. सर्वच्या सर्व न्यायाधीशांचं ट्रेनिंग झालेलं आहे. तरी देखील आजकाल येणारी काही जजमेंट जर का पाहिली तर मग महिलांचं न्यायसंस्थेतच अधिक योगदान असावं का असा देखील प्रश्न पडतो. आणि त्या दृष्टीने एक जी बंद दालनं होती ते उघडायचं काम विद्या देवधर यांनी केलेले आहे. त्यांनी लक्ष्मीबाई केळकर आणि इतर तपस्विनींच्या बद्दल जे काम केलेले आहे
त्यामध्ये मला एक जरूर असं वाटतं की त्यांचा अतिशय संयमी स्वभाव त्या समाजसेविकांचा आणि त्याचबरोबर समाजाची असणारी मान्यता आणि मग त्यांनी केलेलं काम आणि ज्यांना समाजाची मान्यता नाहीये अशा स्त्रियांनी केलेलं काम याची तुलना जरी आपण केली नाही तरी सुद्धा त्यांचं तपश्चर्या आणि परिश्रम हे सारखेच तुल्यबल आहेत. या भूमिकेतूनच आपण वावरत असतो कायमस्वरूपी. आणि म्हणून अहिल्याबाई होळकर असतील किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील किंवा या वेगवेगळ्या काळामध्ये संघर्ष केलेल्या ज्या स्त्रिया आहेत तिथे आपल्याला दिसतं की इतर स्त्रियांनी तेच चौकट तशीच्या तशी स्वीकारलेली आहे आणि त्यावेळेला मग बदल केला पाहिजे हे ज्यांना जाणवतं त्यांनाच आपण महान म्हणतो. आणि त्या दृष्टीने लक्ष्मीबाई केळकरांच्या संदर्भात म्हणजेच मावशीबाई यांच्या संदर्भातली जी भूमिका आहे त्याच्यामधून स्त्रियांच्या मधलं सार्वजनिक जीवनामधली स्वीकृती ही वाढलेली आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने दोन्ही उतारे तुम्ही जे घेतलेत ते अतिशय निवडक आणखीन फार चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. मला असं वाटतं पोलीस म्हटलं की लोक जसे खडबडून जागे होतात तसं नंदकुमार सावंत यांच्या कवितांनी खडबडून जागं व्हावं अशा प्रकारच्या त्यांच्या सगळ्या कविता आहेत. आणि पहिली जी आहे गावकुसा बाहेरचा उकेरडा त्याच्यामधलं ते जीवन सगळं समोर त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हास आम्ही पुन्हा पाहावे चष्मा काढून डोळ्यावरचं असं सगळ्या समाजाला वाटेल की आपण स्वतःकडे बघावं. कारण अशी एक सहजगत्या बोलायची पद्धत असते की त्या वाक्याचा मला खूप राग येतो की त्या स्त्रिया आहेत म्हणून इतर स्त्रिया सुरक्षित आहेत. काय किती भयंकर वाक्य आहे. म्हणजे त्यांनी वर्षानुवर्ष हेच करायचं पुरुषांची वासना शमवायची आणि त्याच्या बदल्यामध्ये बाकीच्या स्त्रियांनी सुरक्षित राहायचं. ही कुठली व्यवस्था आहे, हा कुठला बदला आहे. पण आज समाजामध्ये मंडी चित्रपटात जसं दाखवलेलं आहे की कुठला जर का रेड लाईट एरिया दुसरीकडे हल्ला तर लोक तिकडे जायला लागतात. आणि आता तर असं झालेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये यौन व्यवहार आणि महिलांचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन हे इतकं सार्वत्रिक झालेलं आहे की ते इमारतींमध्ये बंगल्यांमध्ये छोट्या मुलींच्या संदर्भामध्ये सायबर क्राईम मध्ये सगळीकडे आता मेनस्ट्रीम मोठा ऑफेन्स झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती माणसाला माणूस होण्याची हाक घालणारी ही गावकुसा बाहेरचा उकेरडा ही कविता आहे. आणि ती एका पोलिसांनी फक्त रेड किंवा रेस्क्यू याचा विचार न करता अगदी मी असं म्हणेन की एक संवेदनशील पद्धतीने त्यांचं मांडलेलं आहे. आणि शेवटची जी ओळ आहे तेव्हा बहर ओसरलेले फूल स्मृतीतून विस्मरून जाते तशा प्रकारचं जीवन असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा पुनर्वसन करून त्यांना दुसऱ्या व्यवसायांमध्ये सामावून घेणाऱ्या संस्था आज आहेत. पण त्या संस्थांनी सगळं काम करायचं अशी ज्या लोकांची अपेक्षा राहते त्यावेळेला मला उंबरठामधल्या स्मिता पाटीलची आठवण येते. समाज सगळा एक मोठाच्या मोठा उकेरडा तयार करून ठेवणार आणि सगळ्यांना दाखवणार महिला कार्यकर्त्यांना हा तुम्ही कधी दूर करणार आहात. म्हणजे तयार करणारे ती व्यवस्था वेगळेच असतात आणि ते निस्तरायचं काम कायदा पोलीस सामाजिक संस्था आणि इतरांनी करायचं. त्यातली छोटी मुलं मुली त्यांचे मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा कविता गटचर्चा किंवा या विषयावरती काम करणाऱ्या लोकांना जेव्हा आपण विषय छेडायला लागतो त्याच्यासाठी सुद्धा अभ्यासासाठी खूप चांगले आहेत. तुझे सांडता मी पण याबद्दलचं स्त्री जी आहे त्याच्यामध्ये खूप तुम्हाला मायाळू निस्वार्थी आणि अशा प्रकारची आई म्हणून बहीण म्हणून स्त्री म्हणून मुलगी म्हणून काम करणारी स्त्री दिसते. पण काय माहितीये का थोडी मला तक्रार करायची सवय आहे त्यामुळे बिना तक्रार वाहून वाट खंबीर चालत आहे याच्याबद्दल माझा मतभेद आहे. तक्रार कोण सांगितली तर ऐकणार असेल तर तक्रार हे करेल ना कोणी ऐकायलाही नसतं. आणि महिला आल्या की लोक म्हणतात आली झाली यांची तक्रार सुरू. त्यामुळे त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तक्रार करू नका. त्याच्यामुळे त्यांना मग हळूहळू सवय होते की काही आता तक्रार करून काही उपयोग नाहीये कोणाकडे. आम्ही जरा मीटिंग मध्ये म्हणतो की बोला काय म्हणतात माहितीये का काय बोलायचं तक्रार करून काय उपयोगच नाही. त्यामुळे सावंत तुमची तक्रार त्यांनी वाचलेली आहे विना तक्रार चालत. या दृष्टीने तुम्ही वेगवेगळी रूप स्त्रीची मांडलेली आहे. आठवणींचा तांडा ही जी तुमची कविता आहे त्या कवितेमध्ये मला एक खूप विशेष वाटलं की त्याच्यामध्ये एक सूत्र आहे त्या कवितांमध्ये आणि त्या सूत्रांच्या मध्ये शेवटी जे वाटते असे की नको तसे सखे डोळ्यात प्राण आणून वाट बघण्याची वाट बघणं फार भयंकर असतं. मग ते आपण बघतो की अनेक गोष्टींची आपण वाट बघत असतो निर्णयांची माहितीची अजून काही घटनांची. आणि त्यामध्ये मग उभ्या घराचा कंठ दाटून येतो गैवरोनी तांडा आठवणींचा घुसतो. खूप आपण आपल्या सतत हरवून जावं अशा या तिन्ही कविता आहेत. पहिल्या सेक्टरमध्ये तुम्ही ज्या वाचल्या गझल ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये मला फक्त एक वाटलं
की शब्द सुंदर आहेत. नकोसं येऊ स्वप्नांमध्ये दिला इशारा, त्याच दिलेल्या आदेशाला पाळत गेली. त्याच्यानंतरचे जे तुमचे शेर आहेत ना, ते शेर आयुष्यातला पर्व दाखवत आहेत, की चिमुरडी वाचत गेली का रांगोळी ही मग मर्यादा आखत गेली, अशाचा काही त्याचा अर्थ लावायचा का काय, असा मला थोडा प्रश्न पडला. पण योग्य आहे, कवींनी सगळेच प्रश्नाची उत्तरं द्यायची नसतात, मग लोक परत वाचतील. त्याच्यामुळे ते छानच आहे. त्याच्यानंतर हारले काळजाच्या भावना कळतील का, याच्या संदर्भामध्ये सूर्य मक्तेदारा या इतक्या प्रकाशाचा कसा, काजवे आंदोलने देवाकडे करतील. ती मला सुंदर पण कल्पना की खरंच आपण आहे. म्हणतो की अंधारामधला काजवा असावा, तर काजव्यानी काजवात राहायचं का काय, त्याला सुद्धा देवाकडे आंदोलनं करावी लागतील का. हे खूप सुंदर तुमची भावना, आणखीन सगळी व्यक्तीकरण फार छान आहे. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये गझलच्या मध्ये सुद्धा मी व्यक्तिमत्व माझे उंचावले असे, भाळून प्रार्थनानेही कात टाकले. ज्यांना ज्यांना कुठे ना कुठे विरोध काही ना काही गोष्टींचा झालेला असतो, त्यावेळेला अनपेक्षित किंवा आपण कधी अपेक्षाही केली नाही अशा प्रकारचे लोक भेटतात, की जे तुमचं ते काम ओळखतात, त्यानंतर त्याच्याबद्दल गौरव करतात, त्याच्याबद्दल आपल्याला एक चांगल्या प्रकारचा उत्साह वाटेल असं भेट मिळते. की ती भावनेची असते आणि आपल्या कामाची दखल घेतलेली असते आणि कळणाऱ्या लोकांनी घेतलेली असते. अशा अर्थाने एक अतिशय सकारात्मक अशी ती कविता आहे. कवितेतले भाष्य सगळं केलेलं आहे. आणि मला मात्र प्रश्न पडला, तुम्हाला पोलिसांना कविता करायला वेळ मिळतोच कसा, असा प्रश्न पडला. कारण पोलिसांना काम असतं आणि सगळेजण म्हणत असतात पोलीस कुठे आहेत. म्हणजे मला आठवतं मध्ये काही वर्षांपूर्वी लोणावळ्याहून फोन होता की एक वानर मोकाट सुटलाय, खरा म्हणजे वानर, तर पोलीस हे काय करू शकतात का. म्हटलं अहो आता ते काम याचं आहे ना, पशु विभागाचं आहे ना, अशा गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक पोलिसाला सांगतात, पण लोकांना वाटतं की पोलीस ते करणार. त्यामुळे अशा वेळेला सुद्धा तुम्ही वेळ काढून इतक्या चिंतन करून कविता लिहिलेल्या आहेत, तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि आजचे दोन्ही विषय जे आहेत ते म्हणजे प्रबोधन आणि साहित्य, या दोन्ही मधला अतिशय सुंदर असा आविष्कार दोघांच्या वेगवेगळ्या साहित्यांमधून झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आजची ओळख दोघांची ही पोलिसांनाही जवळशी वाटेल आणि साहित्यिकांनाही जवळशी वाटेल, या दृष्टीने फार सुंदर मिलाप झालेला आहे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. छान, खरंच आहे. त्या निमित्ताने भेट झाली. खूप दिवसांनी नीलमताईंची भेट झाली. बरोबर. आणि या मध्ये आपण घाईतच भेटलो होतो. हो. या माध्यमातून खरंच आहे की विद्याताई आणि नंदू सर तुमच्या दोघांच्याही साहित्याचे एक वेगवेगळे पैलू आज आपल्याला लोकांसमोर मांडता आले. आणि खरोखर नुसतं कविता किंवा गझल याच गोष्टी नाही, तर लेखनातनं विचार मांडता येतो, हे विद्याताई तुमच्याही लेखनातनं आलं आणि नंदू सर तुमच्याही लेखनातनं ते आलं अतिशय उत्तम रीतीने. समाज प्रबोधनात्मक असा हा आजचा एपिसोड झाला असं म्हणायला हरकत नाही. विद्याताई आणि नंदू सर तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार मानते. आणि साहित्य रंगाचा आजचा हा भाग आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. नमस्कार.